नमस्कार. मी डॉक्टर संजय वसंतराव पाटील. मित्रांनो, आपल्या सर्वांना कळण्यास आनंद होत आहे की यंदाही आपण वसन व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. गेल्या 16 वर्षापासून सातत्याने आपल्या सुमधुर वाणीद्वारे वेगवेगळ्या विषयांद्वारे समाजासाठी प्रबोधन करणारे आदरणीय विवेकजी घळसाची यंदाही आपल्या पुढे येत आहेत. वसन व्याख्यानमालेचं आयोजन करताना उद्देश आमचे स्वर्गवासी परमप्रिय लाडके पिताश्री दादासाहेब उर्फ वसंतराव दगाजी पाटील यांनी समाजासाठी केलेलं योगदान याची ज्योत सातत्याने तेवत राहिली पाहिजे, हा सर्व दूरदृष्टिकोन ठेवून आम्ही या व्याख्यानमालेचं आयोजन करीत आलेलो आहोत. दरवर्षी वेगवेगळे विषय घेत असतात आणि या वेगवेगळ्या विषयांच्याद्वारे संस्कृतीचं आणि संस्काराचं दर्शन समाजाला व्हावं, हा केवळ एकमेव उद्देश ठेवून आम्ही याचं नियोजन करीत आलेलो आहोत. व्याख्यानमालेमध्ये दरवर्षी आम्ही वसंत गौरव पुरस्कार, विद्यार्थ्यांसाठी 12वी 10वीमध्ये पहिले आलेले विद्यार्थ्यांना पुरस्कार किंवा श्रावण बाळ पुरस्कार, हे पुरस्कारसुद्धा आम्ही दरवर्षी सातत्याने देत आलेलो आहोत. मात्र सातत्याने समाजाला काही ना काहीतरी मिळत राहावं, हा दृष्टिकोन मात्र आम्ही आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे. वसन व्याख्यानमालेचं नियोजन करताना मला नेहमीच प्रोत्साहन देणारे माझे परममित्र प्राध्यापक जितेंद्र मेटकर सर आणि माझ्या कुटुंबातले माझी मातोश्री श्रीमती द्वारकाबाई वसंतराव पाटील, माझे मोठे मेवणे डॉक्टर कल्याणराव भोसले, माझे लहान मेवणे श्यामकांतजी मराठे, माझा लहान भाऊ समीर वसंतराव पाटील आणि कुटुंबातले इतर जे काही घटक आहेत ते. तसं तर सटाण्यामधले सगळेच माझे मित्रपरिवार किंवा नातेवाईक हे सर्वजण मला नेहमीच प्रोत्साहन देत आलेले आहेत, सातत्याने माझ्या पाठीवर शाबासकी देत आहेत. त्याच्यामुळे दरवर्षी काही ना काही वडिलांच्या नावाने काही उपक्रम राबवावेत, हा विचार सातत्याने येत असतो. नमस्कार. स्वर्गीय दादासाहेबांच्या स्मृतीला मी अंतःकरणपूर्वक सर्वप्रथम अभिवादन करतो. सातत्याने गेली 14-15 वर्ष आपण या वसंत व्याख्यानमालेच्या निमित्तानं भेटतो आहोत. गेल्या वर्षी या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफत असताना आपल्या सगळ्यांनाच असं वाटत होतं की कोविडचा हा सगळा मार एका वर्षभरामध्ये संपून जाईल आणि आपलं जीवन परत सुरळीत सुरू होईल. दुर्दैवानं तसं होऊ शकलं नाही. सर्व प्रयत्न करूनही कोरोना आपल्याजवळ दीर्घकाळ राहतोय असं दिसतंय आणि त्यामुळं यावर्षी सुद्धा आपण आभासी माध्यमातून भेटत आहोत. अडचणी येतात, संकट येतात, अडथळे येतात, पण याच्यावरती मात करून पुढे जाणं हेच माणूसपणाचं लक्षण आहे. आणि स्वर्गीय वसंतदादांच्या जीवनामध्ये आपल्याला याच वृत्तीचा अनुभव सातत्याने येतो. त्यामुळं यावर्षीही आभासी माध्यमातून का होईना पण ही व्याख्यानमाला करायची असा निर्धार डॉक्टर पाटील साहेबांनी घेतला आणि सर्वांनीच ही कल्पना उचलून धरली आणि आज त्या व्याख्यानमालेचा आपण प्रारंभ करतो आहोत. ही व्याख्यानमाला आयोजित करण्यामागे जो उद्देश आहे त्याच्यामध्ये एक प्रबोधन आहे, दुसरं जनसंघटन आहे आणि तिसरा विषय कृतज्ञतेचा आहे. आपल्या स्वर्गवासी पित्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं हा जसा या व्याख्यानमालेतल्या कृतज्ञतेचा एक मोठा भाग आहे, तसंच 10वी 12वी सारख्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होतात, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात,
आणि आपल्या जीवनातल्या अडथळे अडचणीवर मात करूनही असं यश मिळवतात अशा गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार. सगळेच जण सध्या पैशाच्या पाठीमागे पळत आहेत. जो तो आपला स्वार्थ बघतो आहे आणि वसुधैव कुटुंबकम ही आपली राष्ट्रीय इच्छाशक्ती आता इतकी बारीक होऊन गेली आहे की मी, माझी बायको आणि माझी मुलं एवढंच कुटुंब झालेलं आहे. अशा ह्या वातावरणामध्ये आपल्या मात्या पित्यांची सेवा करणाऱ्या आणि ह्या सगळ्या कालखंडातही त्यांच्या कृपाछत्रामध्ये राहणाऱ्या अशा आदर्श मुलाचीही आपण निवड करतो आणि त्यांनाही पुरस्कार देतो, श्रावण बाळ पुरस्कार. त्याचप्रमाणे तिसरी कृतज्ञता, पहिली दादांच्या संबंधात, दुसरी शालेय विद्यार्थ्यांच्या संबंधात, तिसरी अशा गुणी मुलांच्या संबंधात आणि चौथी सगळ्यात महत्वाची कृतज्ञता व्यक्त करतो वसंत गौरव पुरस्कार देऊन. समाजासाठी निरपेक्षपणे काही ना काम करणाऱ्या अशा एखाद्या व्यक्तीची निवड केली जाते आणि तिला आपण वसंत गौरव पुरस्कार देतो. सातत्यानं हे उपक्रम चालू ठेवणाऱ्या, खंड पडू न देता अशा प्रबोधनाच्या यात्रेला प्रोत्साहन देणाऱ्या पाटील कुटुंबीय, मराठे कुटुंबीय, भोसले कुटुंबीय आणि सोनवणे कुटुंबीय यांचं खरोखर अभिनंदन करणं आवश्यक आहे. यावर्षी आपण 3 विषय घेतलेले आहेत. एक, क्रांतीवीर राजगुरूंच्या संबंधाने. याच वर्षी आपण स्वतंत्र भारत म्हणून 75व्या वर्षामध्ये प्रवेश करतो आहोत. त्यामुळं स्वातंत्र्य, भारतीय स्वातंत्र्य, वय वर्ष 75 असा एक विषय आहे. आणि ह्या सगळ्याबरोबर जो एक महत्वाचा मुद्दा समाजापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण फार अनेकदा स्वतःला हतबल मानलेला आहे. कधी कधी एकटं पडतो असंही वाटतं आहे. चारी बाजूने येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या वाईट बातम्यांनी आपण थोडे कातरपण होतोय. अशा वेळी लसीकरणाचा जसा एक राष्ट्रीय उपक्रम सुरू झाला, तसाच वैयक्तिक जीवनामध्ये आणखीन एक उपक्रम घेण्याची आवश्यकता आहे आणि ती म्हणजे सकारात्मकतेची लस. आणि तो शेवटच्या दिवशीचा विषय असणार आहे. मी आज पहिल्याच दिवशी वसंत गौरव पुरस्कार प्राप्त, श्रावण बाळ पुरस्कार प्राप्त आणि गुणी विद्यार्थी या सगळ्यांचं माझ्या वतीनं अभिनंदन करतो आणि आजच्या विषयाकडे आपण वळूयात. पहिला दिवस क्रांतिकारकांचं स्मरण करणं यासाठी आवश्यक आहे. दरवर्षीच आपण एखाद्या श्रेष्ठ विभूतीचं चरित्र पाहत असतो. यात आपण ज्या ज्या लोकांचं चरित्र पाहिलं त्यातून आपण नेमकी काय प्रेरणा घेणार, आपल्याला कशा पद्धतीनं आपलं जीवन उभं करायचं आहे याचा एक दृष्टिकोन आपल्याला मिळतो. आणि त्याच परंपरेला धरून आपण यावर्षी राजगुरूंचंही स्मरण करतो आहोत. तो पहिला दिवस घेण्याचं कारणही तसंच आहे की 24 ऑगस्ट 1908 पुणे जिल्ह्यातल्या खेड या गावामध्ये शिवराम हरी राजगुरूंचा जन्म झाला. 24 ऑगस्ट. आज आपण 25 ऑगस्टला हा कार्यक्रम करतो आहोत आणि कालच त्यांचा जन्मदिवस झालाय. त्यामुळं त्यांच्या स्मरणाने ही व्याख्यानमाला सुरू व्हावी असं आपल्या सगळ्यांना वाटलं, संयोजकांना वाटलं आणि आपण त्यांचं स्मरण करून 3 दिवसांच्या या व्याख्यानमालेला प्रारंभ करतो आहोत. जाता जाता आणखीन एका मुद्द्याचा उल्लेख करायचा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सटाण्याची ही व्याख्यानमाला अनेक अंगाने लोकांचं लक्ष वेधून घेते आहे. एक तर एखाद्या सिनेमागृहामध्ये, थिएटरमध्ये गेल्या काही काळात चित्रपटगृह बंदच आहेत, पण ती बंद नव्हती तेव्हाही जवळजवळ 10 वर्ष संध्याकाळच्या सिनेमाचा खेळ बंद ठेवून आपण ही व्याख्यानमाला घेतो आहोत. याचं महाराष्ट्रातल्या चाणाक्ष संयोजकांनी बरोबर याची नोंद घेतलेली आहे. आणि प्रवासामध्ये किंवा गाठीभेटीमध्ये जेव्हा जेव्हा सटाण्याच्या व्याख्यानमालेचा उल्लेख होतो त्यावेळेला ह्या गोष्टीचं कौतुक ही सगळी संयोजक मंडळी करत असतात. हा एक भाग.
दुसरा एक भाग आहे की खरं तर श्रावण भाद्रपदाच्या सीमेवरती थोड्या तिथी मागे पुढे झाल्या तर येणारी ही व्याख्यानमाला असूनही या व्याख्यानमालेला महिलांची, तरुण मुलींची संख्या श्रोता म्हणून फार मोठ्या प्रमाणावर असते. याचंही महाराष्ट्रातल्या संयोजकांच्या मनामध्ये मोठं अप्रूप आहे की हे कसं घडतं. तिसरा मुद्दा आहे लोकांच्या मनामध्ये की आम्ही खूप प्रयत्न करून सुद्धा व्याख्यानमालांमध्ये तरुणांची संख्या आम्हाला अपेक्षित असते तेवढी येत नाही. सटाण्यामध्ये हे कसं घडतं? त्याचं काही कारण आहे. एक तर सातत्याने आग्रहपूर्वक केवळ मनोरंजन, केवळ करमणूक, केवळ हास्यविनोद अशा कार्यक्रमांना अजिबात या व्याख्यानमालेमध्ये स्थान द्यायचं नाही हा निर्धार केल्यामुळं आणि तरुणांना, समाजाला नीट दिशा देणारे विषयच आपण यात घ्यायचे या निग्रहामुळं हळूहळू श्रोत्यांचा कल अशा विषयांकडे यायला लागला आणि योगी अरविंदांच्या सारख्या तत्वचिंतकाच्या, क्रांतिकारकाच्या जीवनाचा असो वा चाणक्यांच्या सारख्या एक वेगळं तत्वज्ञान, समर्थ तत्वज्ञान देणाऱ्याचं जीवनचरित्र असो हे ऐकायलाही सटण्याचा श्रोता उत्सुक असतो. सातत्य, काही मूल्यांचा आग्रह आणि त्या मूल्यांचा सतत पाठपुरावा करणं हे झाल्यामुळंच ही व्याख्यानमाला यशस्वी होते आहे. आणि गेल्या वर्षीपासून केवळ सटाणाच नाही तर आभासी माध्यमातून, देशभरातून, जगभरातून या व्याख्यानमालेला जोडले गेलेले लोकही या वेगवेगळ्या चरित्रांचा आणि जीवनांचा अनुभव घेत आहेत किंवा त्यांची माहिती घेत आहेत. यासाठी डॉक्टर संजय पाटील आणि त्यांचे कुटुंबीय यांचं पण आपण मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे. आजचा विषय सुरू करत असताना मला श्रेष्ठ हिंदी कवी माखनलाल चतुर्वेदींची एक कविता आपल्या समोर ठेवावी वाटते. एक तर शिवराम राजगुरूंचं चरित्र इतिहासाला जेवढं माहिती आहे ते इतकं थोडं आहे. मुळात त्यांचं आयुष्य सगळं मिळून जे आहे ते 22-23 वर्षाचं आहे. अशा 22-23 वर्षाच्या आयुष्यामध्ये राजगुरूंनी केलेल्या अभूतपूर्व धैर्याच्या कार्याचं स्मरण सगळा देश वारंवार करतोच आहे. पण क्रांतिकारकांचं एकूणच जीवन चरित्राच्या स्वरूपामध्ये समोर मांडत असताना मोठी अडचणी येते की ते पाठीमागे काही ऐतिहासिक गोष्टींचे पुरावे ठेवत नाही. एक तर ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत असताना सर्वच क्रांतिकारकांना ही दक्षता घ्यावी लागत होती की आपल्याला कोणताही पुरावा, लिखित वा कोणत्याही स्वरूपाचा पुरावा पाठीमागे ठेवायचा नाही. अशा वेळी या क्रांतिकारकांच्या जीवनातल्या काही गोष्टी समोर आणणं मोठं कठीण असतं. राजगुरूंच्या बाबतीतही असंच घडतंय. एक तर पुणे जिल्ह्यातल्या खेड सारख्या एका छोट्या गावात त्यांचा जन्म झाला, तोही 1908 मध्ये झाला. साधारण परिस्थितीमध्ये हे सगळंच राजगुरू कुटुंबीय राहत होतं आणि शिवराम हरी राजगुरू म्हणजे ज्यांचं चरित्र आपण आज पाहणार आहोत त्यांच्या बाबतीत तर दुर्दैवाचे अनेक फेरे आले होते. ते 6 वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले. त्यामुळं विधवा आई, एक भाऊ आणि पुढे त्या भावाचं लग्न झाल्यानंतर भाऊजय अशा एका छोट्या वातावरणात, कुटुंबात, हालाखीच्या परिस्थितीमध्ये हे सगळे राजगुरू जगत असताना काय दस्तावेज, कोणते पुरावे, कसं लक्षात राहणार? एक छोट्या गावातला एक मुलगा, इतकंच ते वर्णन. आणि पुढे जेव्हा त्यांनी खेड सोडलं, पुणे जिल्हा सोडला, महाराष्ट्र सोडला आणि त्यानंतर भारतभर त्यांची सगळी ही क्रांतिकारी भ्रमण यात्रा वाराणसीला गेल्यापासून सुरू झाली. हे सगळं बघत असताना पाठीमागे काही पुरावे राहण्याची शक्यता फार कमी असते. अशातही काही चरित्र लेखकांनी संक्षेपानं का होईना पण राजगुरूंचं चरित्र आपल्यासमोर काही बिंदूंमध्ये दिलंय, ते आपल्याला पाहायचंच आहे. पण शिजलेलं अन्न आपल्या ताटात थोडं कमी असलं तरी आपण जसं एक एक घास वाटून खातो तसं जे काही आपल्या हातामध्ये उपलब्ध आहे तेही या तरुण तरुणींच्या हातामध्ये देणं आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. माखनलाल चतुर्वेदींच्या ज्या कवितेचा मी उल्लेख केला त्या कवितेचं स्मरण होण्याचं कारण ही कविता ऐकल्यावर आपल्या लक्षात येईल. माखनलाल
चतुर्वेदी हे एक प्रख्यात हिंदी कवी आहे. त्यांनी एका फुलाचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. एक फूल आपली भावना व्यक्त करत आहे. सामान्यतः फुलांचा उपयोग कशासाठी होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक तर स्त्रिया शृंगार करण्यासाठी, नटण्यासाठी फुलांचा वापर करतात. आपण देवाच्या चरणी पण ती अर्पण करतो. प्रियकर प्रियसी एकमेकांना फुलांच्या भेटी पण देत असतात. आणि अनेक वेळा मोठ्या पुरुषांच्या प्रेतयात्रेमध्ये, शवयात्रेमध्ये, अंत्ययात्रेमध्ये पुष्पमाला अर्पणही केली जाते किंवा विद्वज्जनांचा सत्कार होत असतानाही आपण एकमेकांना पुष्पमाला देत असतो. माखनलाल चतुर्वेदींना एका फुलाचं मनोगत सांगायचं आहे आणि ते सांगत असताना त्यांनी जी भावना व्यक्त केली आहे ती भावनाच आज आपल्या ह्या संपूर्ण चरित्राची बैठक आहे, आधार आहे, पाय आहे. काय म्हणतं ते फूल? चाह नहीं मैं सुरबाला के गहनों में गूंथा जाऊं. चाह नहीं मैं सुरबाला के गहनों में गूंथा जाऊं. चाह नहीं प्रेमी माला में बिंध प्यारी को ललचाऊं. चाह नहीं सम्राटों के शव पर हे हरि डाला जाऊं. चाह नहीं सम्राटों के शव पर हे हरि डाला जाऊं. चाह नहीं देवों के सिर पर चढ़ू भाग्य पर इठलाऊं. मुझे तोड़ लेना वनमाली, उस पथ पर देना फेंक. मातृभूमि पर शीश चढ़ाने, जिस पथ पर जावे वीर अनेक. काय म्हणतं हे फूल? आणि ह्या फुलाची ही भावना सर्व आजच्या तरुण तरुणींच्या मनामध्ये, तुमच्या माझ्यासारख्या वयस्कांच्या ज्येष्ठांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे या हेतूनं आपण राजगुरूंचं स्मरण करतो आहोत. हे फूल असं म्हणतं की चाह नहीं मैं सुरबाला के गहनों में गूंथा जाऊं. एखादी सुरबाला असते, सुंदर अलंकार तिने धारण केलेले असतात, वाकी, बाजूबंद, गळ्यामध्ये, केशावर. हे फूल असं म्हणतं की अशा एखाद्या सुरबालेच्या अलंकारांमध्ये मी पण गुंफला जावं अशी माझी इच्छा नाही. चाह नहीं मैं सुरबाला के गहनों में गूंथा जाऊं. चाह नहीं प्रेमी माला में बिंद प्यारी को ललचाऊं. माझी ही पण इच्छा नाही आहे की एखाद्या सुंदर हारामध्ये मी गुंफला जावं आणि एखाद्याची प्रियसी त्यामुळं खुश व्हावी. तिला मनामध्ये एक लालच आपल्या प्रियकराच्या विषयीचं निर्माण व्हावं, आकर्षण निर्माण व्हावं. चाह नहीं सम्राटों के शव पर. एखाद्या सम्राटाच्या शवावरती, पार्थिवावरती मी अर्पण केला जाऊ. चाह नहीं सम्राटों के शव पर हे हरी डाला जाऊ. हे ईश्वरा, सम्राटांच्या शवावर अर्पण होणं ही पण माझी इच्छा नाही. चाह नहीं देवों के सिर पर चढू भाग्य पर इठलाऊं. माझी ही पण इच्छा नाही आहे की परमेश्वराच्या डोक्यावरती, पायावरती मला अर्पण केलं जावं आणि मी किती भाग्यवान आहे. एखाद्या स्त्रीच्या डोक्यावर, एखाद्या प्रेताच्या अंगावर चढण्यापेक्षा मी भाग्यवान फूल आहे की जे देवाच्या पायावर समर्पित झालो, असं माझ्या भाग्याचं मलाच कौतुक वाटावं अशी पण माझी इच्छा नाही. मुझे तोड देना बनमाली. हे बनमाली, वनमाळी, मुझे तोड देना हे बनमाली. हे माळी, मला तू तोड. उस पथ पर देना फेक. आणि त्या रस्त्यावर मला तू टाकून दे, मला समर्पित करून टाक. मातृभूमि पर शीश चढ़ाने, जिस पथ पर जावे वीर अनेक. ज्या रस्त्यावरून आपल्या मातृभूमीसाठी आपलं सर्वस्व अर्पण करण्यासाठी सिद्ध झालेले जे तरुण आहेत, जे क्रांतिकारी आहेत, अशांच्या मार्गावरती तू मला फेक अशी भावना हे फूल व्यक्त करतं. हीच भावना आज आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होण्याची अपेक्षा आहे आणि अशी ती भावना निर्माण होण्यासाठी प्रेरणा देणारं एक चरित्र आज आपण विचारात घेतो आहोत. जेवढी जितकी माहिती जशी उपलब्ध आहे तशी. खरं तर श्रोते बंधू भगिनी, आपल्या सांस्कृतिक परंपरेमध्ये 3 या आकड्याचं एक विशेष महत्व आहे.
तीन. ही सारी सृष्टी त्रिगुणात्मक आहे असं आपण म्हणतो. सत्व, रज, तम. श्रावण मास चालू आहे, त्यामुळं भगवान शिवशंकरांना बेलपत्र आवडतं, तेही 3 पानांचं असतं. एवढंच नाही तर आपल्या एकूण सगळ्या आध्यात्मिक परंपरेमध्ये आपण सगळेच जण ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीचं, या दत्तात्रयांचं स्मरण करत असतो. 3. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ हे 3 लोक आहेत असं आपण म्हणतो. जिथे त्रिवेणी संगम होतो, 3 नद्या एकत्र मिळतात, ती सर्वात पवित्र जागा आहे, ते सर्वात पवित्र तीर्थ आहे अशी आपली भावना आहे. अशाच 3 आकड्यांचा आज आपल्याला विचार करायचा आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या या समरामध्ये, या संघर्षामध्ये, या क्रांतीमध्ये 3 नावांच्या जोड्यांचं पण विलक्षण महत्व आहे. एक आहे लाल, बाल, पाल. आपण सगळेजण लहानपणापासून ऐकत आलोत, वाचत आलो. बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लाल, बाल, पाल. तसंच सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्यामध्ये पण 3 नावं आहेत. महात्मा गांधी, सरदार पटेल, नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू. आणि तीव्र क्रांतिकारकांमध्ये जे 3 क्रांतिकारी, म्हणजे कोणाही एकाचं नाव आपण घेतलं की उरलेल्या दोघांची नावं आपल्या मनामध्ये आपोआप येतातच. त्यातलं पहिलं नाव आहे शहीद भगतसिंग. पण भगतसिंग हे नाव जणू काही अपुरं आहे असं आपल्याला वाटतं. आणि आपण कसा भगतसिंगांचा उल्लेख केला की भगतसिंग, सुखदेव, राजगुरू असंच म्हणतो. राजगुरूंचा उल्लेख केला तरी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू असाच उल्लेख करतो. सुखदेवांच्या विषयी विचार करत असतानाही सुखदेव, भगतसिंग, राजगुरू असाच विचार करतो. आणि या 3 तेजस्वी क्रांतिकारकांमध्ये राजगुरू हे एक असं नाव आहे की जे भगतसिंग आणि सुखदेवांशी फार एकरूप झालेलं आहे, जोडलं गेलेलं आहे. अशा शिवराम हरी राजगुरूंचा जन्म 24 ऑगस्ट 1908 रोजी खेड इथे झाला. 22 वर्षाचं आयुष्य आहे. 23 मार्च 1931 राजगुरूंना लाहोरच्या कारावासामध्ये कुणालाही कळू न देता, खरं तर या 3ही आपण भगतसिंगांचं चरित्र जेव्हा बघितलं तेव्हा विस्ताराने या प्रसंगाचा उल्लेख केला की या 3घांनाही फाशी देत असताना इंग्रजांनी ही दक्षता घेतली होती की भारतीय समाजाला याचा काही अंदाज येऊ नये, भनक लागू नये असं आपण म्हणतो ना. आणि केवळ गुप्ततेने या सगळ्यांचं, आपल्याला हेही माहिती आहे की त्यांना फासावर चढवलं, त्यानंतर त्यांच्यावर दाह संस्कार, अग्निसंस्कार झाला आणि त्यांच्या अस्थी नदीमध्ये गुपचूप विसर्जित करून दिल्या. इतक्या अनामतेने ज्या 3 तरुणांचा शेवट झाला, त्यांनी आपलं जीवन अर्पण केलं. याच्यामध्ये करुणा करावी, दुःख वाटावं असा हा शेवट नव्हता. 80-90 वर्ष रडत खडत, आजारी पडत, स्वार्थ साधत मग मृत्यू आला म्हणजे फार मोठा तो कृतार्थ मृत्यू आहे अशातला भाग नाही. पण ऐन तारुण्याच्या वेशीवरती उभा असताना आपलं आयुष्याचं पुष्प सगळं भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण करणं, ही अद्भुत गोष्ट या 3ही वीरांनी केली. पण अननोटिस्ड डेथ असं ज्याचं ढोबळ मानाने वर्णन. ब्रिटिश कोण त्यांना अननोटिस ठेवणार होते? टोपलं झाकलं म्हणून काही सूर्य उगवणं राहतं का? म्हणजे कोंबडा हरवला तर सूर्य उगवायची वेळ झाली असं आपण म्हणतो. म्हणून कोणी कोंबडेवाल्यांनी आपला कोंबडा झाकून ठेवला तर सूर्य उगवणार नाही असं थोडंच आहे. तसं ब्रिटिशांनी लाख प्रयत्न केले तरी भारतीय मनामध्ये या 3 ब्रह्मा, विष्णू, महेश रूपातल्या क्रांतिकारकांचं स्मरण सदैव राहत आहे. असे राजगुरू आहे. हे राजगुरू आपल्याला थोडे जवळचे वाटण्यात, 3घही आपल्या जवळचे, आपल्या कुटुंबातले, आपण त्यांचे उत्तराधिकारी आहोत, वारस आहोत. पण त्यातल्या त्यात माणसाचं मन एक जवळचं नातं शोधायचा प्रयत्न करत असतं. जसं विदेशामध्ये आपण गेलो आणि एखाद्या अनोख्या ठिकाणी आपल्या कानावरती न कळणाऱ्या तामिळ व तेलुगू शब्दांचा आवाज जरी आला किंवा बोलणं ऐकू आलं तरी आपण असा विचार करायला लागतो की अरे हा भारतीय दिसतोय.
हिंदी बोलणारा भेटला, मराठी बोलणारा भेटला, बंगाली बोलणारा भेटला, तर आपल्याला विदेशामध्ये तसं शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूंचं चरित्र वाचत असताना राजगुरू हे आपल्याला थोडेसे जवळचे वाटतात, कारण का ते महाराष्ट्राचे आहे. त्यांचं सगळं बालपण, बालपण म्हणण्याचं ऐवजी अगदी शैशवावस्था, पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक काळातलं जीवन ज्याला म्हणू, ते खेडमध्ये गेलेलं आहे. पुढच्या जीवनामध्ये असे काही प्रसंग घडले की या शिवराम हरी राजगुरूंना आपलं राहतं घर सोडावं लागलं. शाळेची मुळात फारशी आवड नव्हती, तरी पण प्राथमिक पूर्व प्राथमिक शिक्षण खेडच्या मराठी शाळेमध्ये त्यांनी घेतलं होतं. पण हा रमत होता दांडगाई करण्यात मुलगा. मस्ती करावी, कुस्ती करावी, व्यायाम करावा, शरीर कमवावं. घरची परिस्थिती अशी नव्हती की शरीर कमवण्यासाठी लागणारं सकस अन्न त्यांना प्राप्त होऊ शकेल, पण इच्छा ती होती. आणि म्हाताऱ्या विधवा आईला असं वाटायचं की शिवरामने नीट शिकावं, 4 पैसे मिळवावेत, म्हातारपणी आपल्याला आधार द्यावा. जो विवाहित मुलगा होता त्यालाही आपल्या भावाच्या विषयी फार काही अगत्य होतं अशातला भाग नाही. एक तर दांडगाई करणारा, हा न शिकणारा, आणि त्यामुळं तो फार उपेक्षा करत होता. प्रत्येक वेळी दाटदपट होत होते, फटकेही खावे लागत होते. आणि बिचारी आई असाही असल्याने काही बोलू शकत नव्हती, कारण का त्या विवाहित मुलावर ती अवलंबून होती. 6व्या वर्षी वडील गेलेले असल्यामुळं, मोठा भाऊ हेच घरातलं एक कर्तस्थान असल्यामुळं त्याच्या इच्छेच्या विरुद्ध जाता येत नव्हतं. एक दिवस असा प्रसंग घडला की ज्यामुळं शिवरामजींच्या अस्मितेला धक्का लागला. खरं तर आजच्या तरुणांनी या एका घटनेकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. अस्मितेला धक्का लागला म्हणजे काय झालं? आजकालच्या पिढ्यांमध्ये अस्मिता कशाची आहे? तर आपले लाड, आपलं कौतुक, आपला हट्ट घरच्यांनी नाही पुरवला की आपली अस्मिता तिला धक्का लागतो. आणि मग कित्येक मुलं अविचार करतात, घर सोडून जातात. काही मुलं तर आत्महत्या करतात. काही मुलं आणखीन वेडवाकडं गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये जातात. पण शिवरामजींच्या लहानपणी प्रसंग काय घडला लक्षात घ्या. अभ्यासाची फारशी आवड नाही, आणि अशा स्थितीमध्ये एकदा मोठ्या भावानी काय केलं, शिवरामजीनं बोलवलं आणि त्यांचा अपमान व्हावा यासाठी आपल्या पत्नीसमोर एक इंग्रजी धडा वाचायला सांगितला. येणार नव्हतंच, पण आपल्या भाऊजाई समोर हेतुपूर्वक, जाणीवपूर्वक ठरवून आपला मोठा भाऊ आपला अपमान करतो आहे हे असह्य झालं. आणि भाऊजाई समोर, वहिनी समोर असा अपमान झाल्यामुळं जी खजीलता येते ती छोट्या वयातल्या शिवरामच्या मनामध्ये आली, आणि शिवराम आपात मस्तक अस्वस्थ होऊन गेला. आता अशा वेळी एकच मार्ग होता की एक तर असे अपमान सहन करत घरात राहणं, किंवा आपल्याला जो आवडतो आहे तो मार्ग आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारणं. असा मार्ग अंगीकारायचा असेल तर मग स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी पण स्वतः स्वीकारली पाहिजे. आजकाल काय होतं की मुलं अविचाराने काहीतरी पाऊल टाकतात, आणि निस्तरायची वेळ आल्यानंतर घरातल्या आईबापांना मात्र अगदी नागदुऱ्या काढाव्या लागतात. शिवरामने तसं नाही केलं. शिवरामच्या आईने शिवरामला तेल आणायला काही पैसे दिले होते. बघा किती पैसे होते? 9 पैसे होते. आजकाल 9 पैसे ही गोष्टच कोणाला माहिती नाहीये. आजकाल रुपयाच्या खालचं नाणं तर लहान मुलांनाही माहित नाही. भिकारी सुद्धा हल्ली रुपया घेत नाही. 9 पैसे खिशामध्ये होते, आईनं तेल आणायसाठी दिलेल्या. आणि बहिणीनं त्याला अंजीर आण, घरामध्ये काही धार्मिक कार्य असेल किंवा काही अंजीरं मिळत असतील, तसेही पुणे जिल्ह्यात आजही अंजीर मिळतं, अंजीर आणायसाठी 2 पैसे दिले होते. म्हणजे काय झालं? 11 पैसे शिवरामच्या खिशात होते. एक हाफ पॅन्ट, एक शर्ट अंगावरती होता. अपमानित झालेला शिवराम खेडवरून निघाला, घर सोडलं, आणि खिशातल्या 11 पैशाच्या जोरावर आता काय करायचं असा विचार करून तिरमिरीत बाहेर पडलेला शिवरामांनी पुन्हा म्हणून वळून घराकडे न बघता थेट वाराणसी गाठले. वाराणसीला गेले ते. आता वाराणसीला जाण्यापाठीमागे एक उद्देश होता. एक तर आपण ब्राह्मण कुळात जन्माला आलो आहोत, तर पौरोहित्याचं शिक्षण घ्यावं, सन्मानाने जगायचं असेल आणि निश्चितपणाने 2 पैसे मिळवायचे असतील
तर आपल्यासाठी दुसरा कुठला मार्ग नाही आहे, ही एक इच्छा होती. आणि घरापासून जेवढ्या शक्य आहे तेवढ्या दूर जावं आपण आणि तिथे आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या मनाजोगं जगता यावं. आणि म्हणून वाराणसीला ते आपलं शिक्षण घ्यावं वा पुढचा रस्ता आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी घरातून बाहेर पडले. आता वाराणसी हे क्षेत्र त्या काळामध्ये असं होतं की तिथे क्रांतिकारकांच्या खूप गोष्टी सुरू असत. म्हणजे क्रांतिकारकांच्या चळवळी होत्या. त्याचं एक कारण असं होतं की वाराणसीमध्ये देशभरातून यात्रेच्या निमित्तानं यात्रेकरू येत होते. काही साधू संत संन्यासी तिकडे ध्यान धारणा करण्यासाठी आपली उपासना करण्यासाठी येत असत. त्यामुळं असं वर्दळीच्या शहरामध्ये क्रांतिकारकांना वेगवेगळ्या रूपामध्ये राहता येणं शक्य असल्यामुळं वाराणसी हे क्रांतीचं सुद्धा तीर्थक्षेत्र झालं होतं. आणि मग ह्या वाराणसीमध्येच जेव्हा राजगुरू पोचले तेव्हा हळूहळू खेळाची आवड, व्यायाम करायची आवड, शरीर धष्टपुष्ट करावं ही इच्छा आणि पौरोहित्यही शिकावं ही इच्छा, अशा सगळ्या वृत्तीच्या राजगुरूंची भेट काही क्रांतिकारकांशी झाली. मुळामध्ये ते सगळं होतंच आणि त्याला त्या चिंगारीला, त्या ठिणगीला फुंकर घातली गेली आणि या क्रांतिकारकांच्या सहवासामध्ये राजगुरू एका क्रांतिकारी संघटनेच्या संपर्कात आले. ती संघटना आहे अनेक क्रांतिकारक, त्याच्यामध्ये चंद्रशेखर आझाद, भगतसिंग हे सगळे, सुखदेव थापर हे सगळे जोडले गेलेले होते. अशी ही सगळी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी या नावाची ही क्रांतिकारकांची संघटना होती. या क्रांतिकारकाच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांशी शिवरामजींचा संपर्क आला आणि मुळामध्ये असलेली स्वातंत्र्याची तीव्र इच्छा आणि देशासाठी काही ना काहीतरी करावं, त्यामुळं तेही या सगळ्या चळवळीशी जोडले गेले. या आर्मीचा एक सदस्य म्हणून राजगुरू मग केवळ वाराणसीत राहिले नाही. वाराणसीमध्ये त्यांनी वेदाध्ययन केलं, काही धार्मिक ग्रंथांचा अभ्यासही केला, काही विषयामध्ये धार्मिक आध्यात्मिक विषयामध्ये पारंगतता मिळवली असाही उल्लेख केला जातो. जाता जाता हाही एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे की लहानपणी जेव्हा आईला काळजी वाटे की आपल्या शिवरामचं पुढे आयुष्यात काय होईल, आपली तर परिस्थिती अशी हालाकीची आहे, आणि म्हणून एका ज्योतिषांनी त्यांची कुंडली पाहून त्यांच्या आईला असं सांगितलं होतं. इतिहासामध्ये अगदी उझरता उल्लेख आहे पण तो दिशा दर्शवणारा आहे. ती आई म्हणायची, त्या ज्योतिषाला पत्रिका दाखवून म्हणाली की आमची परिस्थिती तर अशी, कोणी आम्हाला तारणहार नाही, हा मुलगा तर थोडा वांड वाह्यात, अभ्यासात लक्ष नाही, काय होईल या मुलाचं. आपण आतापर्यंत ज्या अनेक महापुरुषांची चरित्र पाहिली ना, त्याच्यातला हा एक समान बिंदू आहे. मुद्दाम तो लक्षात अशासाठी ठेवायचा आहे की सर्व महापुरुषांच्या लहानपणी त्यांच्या आई वडिलांना अशी चिंता वाटत होती. चाणक्यांना वाटत होतं, आपण पाहिलंच ते. योगी अरविंदांच्याही बाबतीत आपण पाहिलं की असं वाटत होतं. समर्थ रामदासांच्या संबंधात आपण पाहिलं तेव्हाही असंच लक्षात आलं की ही मुलं पुढे जाऊन काय करतील. इतकंच नाही तर स्वामी विवेकानंदांच्या बाबतीतही आपण जेव्हा चरित्र पाहिलं तेव्हा असंच आपल्या लक्षात आलं की काय करतील बाबा हे. तशीच चिंता राजगुरूंच्या आईला वाटत होती आणि तिने ती पत्रिका दाखवली आणि विचारलं काय, तर त्या ज्योतिषाने सांगितलं की आज तुम्हाला ह्याची काळजी वाटू द्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्याच्या नावानेच तुमच्या कुटुंबाला गौरव प्राप्त होईल आणि सगळा देश याला ओळखेल. हे भाकीत जणू काही वाराणसीमध्ये जाऊनच खरं ठरणार होतं. म्हणूनही तो अपमानाचा प्रसंग घडला, म्हणूनही काळजी वाटली. समर्थ रामदासांच्या बोल्यावरून पळून जाण्याला एक निमित्त जसं घडलं ना की नाही मला ह्या झंझाट अडकायचं, असं एक छोटं निमित्त घडत असतं. एक असा स्पार्क प्लग मधला एक छोटासा स्पार्क, बस तो ज्याला पकडता आला आणि ज्याला दिशा ठरवता आली तो यशस्वी होतो. पण असं यशस्वी होण्याचं ध्येय जर स्वातंत्र्य असेल, असं यशस्वी होण्याचं ध्येय जर जगत कल्याण असेल, असं स्वतंत्र होऊन मुक्त होऊन अशा ठिणगीच्या प्रकाशामध्ये घराबाहेर पडून अलौकिक कार्य करण्याचं ध्येय ज्याचं असेल त्याचं जीवन सफल झालं. राजगुरू या सगळ्या लोकांच्या क्रांतिकारकांच्या संपर्कामध्ये येत होते आणि मग वाराणसीमध्ये हा सगळा मेळा एकत्र येत असताना
हळूहळू काही छोटी मोठी कामं या क्रांतिकारकांच्या संघटनेतली राजगुरूंवर सोपवली जायला लागली. त्यातूनच मग पंजाबमधला प्रवास घडला, आग्र्याला ते गेले, लाहोरचा प्रवास घडला, कानपूर कडे गेले आणि ह्या सगळ्या मोठ्या शहरामध्ये राजगुरूंच्याकडे एक काम दिलं गेलं होतं. एक तर आपल्या क्रांतिकारी संघटनेविषयी ज्यांच्या मनात खरी जिज्ञासा आहे अशा लोकांना ही माहिती देणं, त्यांच्यापर्यंत आपल्या संघटनेचा विचार पोहोचवणं आणि ह्या संघटनेच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांना कुणाला शक्य आहे आणि जे अतिशय प्रामाणिक आहेत आणि त्याग करण्याची तयारी आहे अशा लोकांची निवड करून त्यांना या संघटनेमध्ये जोडणं. इथे पुन्हा थांबून एका मुद्द्याचा विचार करायचा आहे. अशा पद्धतीनं लोकांमध्ये मिसळून लोकांना देशकार्यासाठी संघटित करण्याचा वारसा ईश्वराने महाराष्ट्राला दिलाय आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनापासून आपण जेव्हा पाहायला लागतो त्या प्रत्येक संघटकांच्या जीवनामध्ये किंवा त्या प्रत्येक श्रेष्ठ पुरुषाच्या जीवनामध्ये त्यांनी केलेलं अद्भुत संघटन कार्य हा आपल्या मराठी मातीचा गुण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. भेद, ताटातूट, तुकडे तुकडे करणं हे आपल्या रक्तात नाही, हे आपल्या मराठी संस्कृतीत नाही. आपण खऱ्या अर्थाने मराठी आहोत याचा अर्थच आपल्याला संघटन उभं करता आलं पाहिजे. मराठा तितका मिळवावा, आपल्याला सगळ्यांना एकत्र करायचं आणि हे तुमच्या माझ्या रक्तात आहे, महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणामध्ये आहे आणि राजगुरूंनी तेच काम केलं. आजही आपण देशव्यापी संघटनेमध्ये अनेक असे लोक पाहतो की ज्यांच्याकडे जे टीव्हीवर कधी दिसत नाही, वर्तमानपत्रात कधी ज्यांचं नाव येत नाही, पण जे लोकांना जोडण्याचं काम करतायत अशामध्ये 80% लोक मराठी आहेत असं आपल्याला दिसतं आणि मराठी माणसाचा हा स्वभाव जणू काही राजगुरूंच्या जीवनातही प्रभावी झाला आणि त्यांच्यावरती हे काम सोपवून दिलं गेलं की जा तू या शहरात जा, कानपूरला जा, लोकांना भेट. आणि हे भेट म्हणजे काय आजच्यासारखं जाहिरातीचं युग नव्हतं, एका हॉलमध्ये सगळ्यांना बोलवलं आणि चला आपल्याला देश स्वतंत्र करायचा आहे, इतकं सोपं नव्हतं ते. हे सगळं गुपचूप करावं लागायचं, भूमिगत राहून करावं लागायचं, कुणाच्या नजरेत येणार नाही असं करायचं. आणि इथे राजगुरूंचा आणखीन एक गुण आपल्या लक्षात येतो की माणसाची पारख करायची. हे काही एखादं दात घासण्याचं पेस्ट किंवा पावडर घरोघरी जाऊन विकणं असं नाही आहे. योग्य माणूसच पकडायचा. न जाणो एखाद्याला आपण पकडलं आणि त्याला या स्वातंत्र्य चळवळी आणि क्रांतिकार्याविषयी माहिती द्यायला लागलो आणि तो जर पोलिसांचा हस्तक असेल तर आफत येईल. मग राजगुरूंच्याकडे हे पण कौशल्य होतं की माणूस ओळखावा कसा, त्याला पारखावं कसं आणि मग विश्वासात आलेल्या माणसाला ही सगळी माहिती द्यायची आहे. आणि मग हे सगळं काम असं एका अर्थाने उत्तर भारतामध्ये शिवराम राजगुरू करत होते आणि हळूहळू त्यांच्या जीवनामध्ये क्रांती संघटनेमध्ये सुद्धा, क्रांतिकार्यामध्ये सुद्धा त्यांचं एक विशिष्ट स्थान निर्माण झालं होतं. या सगळ्यातूनच ब्रिटिश इंग्रजांच्या विरोधामध्ये, ब्रिटिश इंडियाच्या विरोधामध्ये राजगुरूंनी छोटी मोठी आंदोलनं केली. भगतसिंग आणि सुखदेव यांच्या बरोबरीनं ठिकठिकाणी अशा पद्धतीनं असंतोष भडकवण्याचं काम त्यांनी केलं आणि हे करण्यामध्ये राजगुरूंचा वाटा महत्वाचा होता. आता ज्या एका घटनेनं राजगुरू इतिहासामध्ये अजर अमर झाले तो प्रसंग सुद्धा पाहण्यासारखा आहे. लाला लजपत राय यांच्या हत्येमुळं शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांच्या मनामध्ये आग पेटली होती. घडलं काय होतं, भारतामध्ये एक सायमन कमिशन आलं होतं आणि हे सायमन कमिशन भारतातल्या लोकांना काही अधिकार द्यावेत, काही त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करावं अशा उद्देशाने हे गठीत झालेलं सायमन कमिशन भारतामध्ये होतं. पण या कमिशनमध्ये एकही देशाचा विचार करणारा म्हणा, देशी माणूस म्हणा असा नव्हता. मग ज्यात भारतीय माणूसच नाही, स्वातंत्र्याविषयी ज्याच्या मनामध्ये सविनय असो, क्रांतिकारी असो, कोणत्याही प्रकारचा भाव आहे असं कोणीच याच्यामध्ये नाही. आणि त्यामुळं मग या सायमन कमिशन, सायमन गो बॅक अशा घोषणांनी देशभर आंदोलनं करत होते आणि एका आंदोलनाचं नेतृत्व
लाला लजपत राय करत होते. आता याच्यामध्ये हे आंदोलन जेव्हा सुरू झालं, सत्याग्रह सुरू झाला, मोर्चा जेव्हा निघाला, तेव्हा जनता तर प्रक्षुब्ध होतीच, आणि अशा प्रक्षुब्ध जनतेला नियंत्रणामध्ये आणायचं काम त्यावेळेचे पोलीस करत होते, आणि ह्या संधीचा फायदाही पोलीस घेत होते. प्रसंग तो तसाच घडला की पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी लाठीमाराचा आदेश दिला गेला. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खूप खूप क्रूरतेने हा लाठी हल्ला झाला. याच्यामध्ये लाला लजपत राय खूप गंभीर स्वरूपाने जखमी झाले, आणि यातच त्यांचा मृत्यूही झाला. आता लाला लजपत राय आंदोलन करतात, आणि आंदोलन करण्याचा हक्क आहे, तर आपण त्यांच्या मृत्यूचा बदला घेतला पाहिजे. शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू तिघांच्याही मनामध्ये आलं, आणि मग या तिघांनी एक योजना केली की याचा बदला घ्यायचा म्हणजे काय करायचं, तर ब्रिटिश इंडियाला मुळातून हादरून टाकण्यासाठी एखादी योजना केली पाहिजे. ती योजना काय आहे, तर जेम्स स्कॉट या पोलीस अधिकाऱ्यांनी हा लाठीचार्ज करायचा आदेश दिला होता. तो लाठीचार्जचा आदेश देणाऱ्या स्कॉटची हत्या करायची. मोठी गोष्ट होती. हे तिघही तयार होते, त्यांची निशाणी तिरंदाजी बरोबर होती. वाराणसीच्या आखाड्यांमध्ये राजगुरूंनी स्वतः तर वेगवेगळे व्यायाम प्रकार जसे आत्मसात केले होते, तसं तिरंदाजीमध्ये सुद्धा ते निष्णात झाले होते. अचूक नेम, अचूक लक्ष कसं वेधायचं हे याच्यामध्ये ते निष्णात होते. सुखदेव, राजगुरू आणि शहीद भगतसिंग यांनी तिघांनी मिळून एक योजना केली की आपण जेम्स स्कॉटला उडवून टाकायचं, मारायचं. त्यामुळं सगळी ब्रिटिश सत्ता हादरली जाईल. आणि मग त्यांनी पाळत ठेवली. ही पाळत ठेवत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की जयगोपाल नावाचे एक क्रांतिकारी मित्र यांच्या सगळ्यांच्या सोबत होते. ते या स्कॉटला ओळखतही होते, म्हणजे चेहऱ्याने ओळखत होते. त्या काळामध्ये हे सोपं नव्हतंच. ब्रिटिश अधिकारी त्यांच्या तोऱ्यात तालात राहत होते. सामान्य जनता त्यांच्याकडे असं नजर वर करून बघणंही शक्य नव्हतं. पण हा गोपाल जो आहे, जयगोपाल, हा तरुण स्कॉटला ओळखत होता. मग असं ठरलं की या जयगोपालनी स्कॉट ज्या रस्त्याने येतो जातो आहे त्या रस्त्यावरती तो आला की खून करायची, आणि राजगुरूंनी आणि त्यांच्या मित्रांनी त्याच्यावर पाळत ठेवून त्यांच्यावरती हल्ला करायचा. 17 डिसेंबर 1928 हा दिवस त्याने निवडला गेला. आणि मग राजगुरू, भगतसिंग हे लाहोरच्या जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आसपास संकेताचा वाट बघत, खून होण्याची वाट बघत दबा धरून बसले होते. आणि जयगोपालने इशारा केला की आपण त्या स्कॉटवरती हल्ला करायचा, असं ठरलं. ठरल्याप्रमाणे हे सगळे बसलेले असताना वाट बघतायत की आता स्कॉट बाहेर आला की त्याला मारायचं. तो बाहेर आला, इंग्रज अधिकारी, आणि जयगोपालनी खून केली. त्यामुळे राजगुरूच्या लक्षात आलं की हा स्कॉट आहे, आणि आता रस्त्यावरती येतो आहे, आणि आता आपण मारायचं आहे. निशाणा तर पक्का आहे. आणि म्हणून राजगुरूंनी एका गोळीमध्ये हे लक्ष वेधलं. पण दुर्दैव म्हणा किंवा योगायोग म्हणा, काही असो, हा जो स्कॉट म्हणून मारला गेला तो स्कॉट नव्हताच. त्याच्याऐवजी एक दुसरा असिस्टंट कमिशनर असलेला, म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्त असलेला एक इंग्रज अधिकारी आला, जॉन पी सँडर्स. त्याची म्हणून सँडर्सची हत्या हा इतिहासात गाजलेला खरं तर सँडर्सला मारायचं नव्हतं, मारायचं होतं स्कॉटलाच. पण जयगोपालची काय चूक झाली त्यालाही नीट कळलं नसेल, जाणीवपूर्वक तर कोणी काही केलेलं नव्हतं. पण तो आला आणि राजगुरूंनी त्याला मारला. आता मारला तर इंग्रजांच्या लक्षात आलं की हे कृत्य करण्याचं कारस्थान करणारा एकच आहे, तोच मूर्ख आहे, त्याला आता आपण पकडलं पाहिजे, आणि तो आहे भगतसिंग. मग आता भगतसिंगाला पकडायचं, प्रत्यक्षात हत्या राजगुरूंनी केलेली आहे, तर राजगुरूलाही पकडायचं, पण राजगुरूंचं नाव तोपर्यंत समोर आलेलं नव्हतं. म्हणून भगतसिंग आणि राजगुरूंनी काय ठरवलं, आता आपलं तर काम झालंय. जो धक्का त्या काळात तर एखाद्या इंग्रज क्लार्कला मारलं असतं
तरी त्याची हवा होत होती आणि ब्रिटिशांना विचार करावा लागत होता त्या घटनेचा. इथे तर एका असिस्टंट पोलीस कमिशनरला ठार मारलाय. अशा अवस्थेमध्ये आपल्याला पकडलं जाणार याची खात्री भगतसिंगांनाही होती, राजगुरूंनाही होती. त्यांनी काय केलं की आता लाहोरमध्ये राहण्यामध्ये काही अर्थ नाहीये आणि म्हणून आपण लाहोर सोडलं पाहिजे असा निर्णय त्यांनी घेतला. आणि मग तिथून ते बाहेर पडून पुढची सगळी रणनीती करत होते. आता अशी रणनीती करायची तर लाहोरमधनं बाहेर पडणंही काही सोपं आहे का? भगतसिंगांचे तर फोटो सगळीकडे कदाचित गुप्तचरांनी पाठवले होते, माहिती पाठवली होती, पाळतीवरती होते. आता निघायचं कसं? भगतसिंगांचं चरित्र पाहत असताना आपल्याला आठवत असेल, हा प्रसंग मी सविस्तर सांगितला होता त्यावेळी. अशा वेळी मदतीला कोण येईल? कसं निघायचं बाहेर? तर भगतसिंगांना वेषांतर करावं लागणार होतं, राजगुरूंना वेषांतर करावं लागणार होतं आणि असं वेषांतर करूनही पकडलं न जाण्याची शक्यता फार कमी होती. म्हणून ठरलं असं की एका कुटुंबाचं चित्र निर्माण केलं पाहिजे. आपण एक कुटुंब प्रवास करत आहे असा एक देखावाच म्हणा निर्माण करायचं असेल. आणि अशा वेळी दुर्गादेवी बोहरा आणि त्यांचा एक छोटा मुलगा दुर्गादेवींच्या साहसाला खरोखर नमन केलं पाहिजे. त्यांनी आपण भगतसिंगांची पत्नी आहोत आणि हा आपला मुलगा असा आम्ही कुटुंब प्रवास करतो आहोत असा बहाणा केला आणि प्रवासाला सुरुवात केली. आता हेही दुर्गादेवींना नक्की माहिती होतं की चुकून या काळामध्ये जर भगतसिंगांना कोणी ओळखू शकलं, आयडेंटिफाय केलं तर केवळ भगतसिंगाला पकडलं जाणार आहे अशातला भाग नाही, तर त्याच्याबरोबरीनं आपण आणि आपला लहान मुलगा सुद्धा धोक्यात येऊ शकतो. हे माहिती असताना दुर्गादेवींनी अशा पद्धतीचं धाडस केलं. कुठून? आकाशातून आले होते का हे लोक? जमिनीतून रातोरात उगवले होते का? ही तुमच्या आमच्यासारखी माणसं होती. तुमचे आमचे पूर्वज आहेत, हे त्यांचंच रक्त आपल्यामध्ये आहे. आपण त्यांचे वारसदार आहोत. पण एक असं आपल्या चिमुकल्या मुलासह धाडस करणारी स्त्री आणि ऐन तारुण्यामध्ये सुखाचं जीवन समोर असताना ते डावलून अशा पद्धतीनं देशभक्तीसाठी धडपडणारा तरुण गेले कुठे? आणि मग राजगुरूही यांच्या बरोबरीनं निघाले. वेषांतर केलंच होतं आणि त्यांचे सेवक म्हणूनही निघाले असा काही ठिकाणी उल्लेख होतो. लाला लजपतरायांच्या अशा पद्धतीच्या लाठी हल्ल्यामधल्या जखमी अवस्थेमध्ये झालेल्या मृत्यूचा बदला तर या दोन तरुणांनी घेतला आणि पुढे मग लाहोरहून लखनौपर्यंत पोचले. राजगुरूंनी मात्र असं ठरवलं की आता आपण इथून परत बनारसला जाऊ आणि तिथून हळूहळू आपल्याला पुण्याकडे परत यावं लागेल. काही काळ शिवराम राजगुरू हे इकडे तिकडे भ्रमण करत राहिले, पोलिसांना चुकवत राहिले आणि मग त्यानंतर ते विचार केला त्याने की आपण थेट पुण्यात जावं का? तर पुण्यातही कुठं जायचं म्हणून ते तिकडून निघाले उत्तर प्रदेशातून आणि थेट नागपूरमध्ये आले. आता नागपूरमध्ये आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हा सगळाच प्रदेश आपल्यासाठी फार अनोळखी आहे, आपल्याला इथे ओळखणार नाही कोणी. पण इच्छा असलं की मार्ग दिसतं असं म्हणतं. राजगुरू जेव्हा नागपूरमध्ये आले तेव्हा तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याच्या घरामध्ये त्यांनी आश्रय घेतला अशी नोंद आहे. 30 सप्टेंबर 1929 म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरू होऊनही 4-5 वर्षच त्यावेळी झाली होती. ते नागपूरहून पुण्याला जायला निघाले होते आणि मग संपूर्ण नागपूरमध्ये जे काही काळ ते राहिले ते संघ स्वयंसेवकाच्या घरी राहिले. जाता जाता ही पण माहिती आपल्या कानावर असली पाहिजे की संघाने स्वातंत्र्य सैनिकांसाठी, क्रांतिकारकांसाठी, स्वातंत्र्यासाठी काय केलं. असं जेव्हा प्रश्न काही जण विचारतात, काही अज्ञानाने विचारतात, काही जाणीवपूर्वक बुद्धिभेद करण्यासाठी विचारतात, तेव्हा त्यांना अशा छोट्या मोठ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. नागपूरहून पुण्यासाठी ते निघाले आणि पुण्याला निघत असताना ते ह्या सगळ्या आपल्या शौर्याचा कधी कधी इतरांशी, मित्रांशी, जवळच्या लोकांशी बोलताना राजगुरू उल्लेख करत असत. माणसांची पारख करणाऱ्या राजगुरूंना नियतीनं एका ठिकाणी फसवलं. इथे काय झालं की ते आपल्या निकटचे म्हणून ज्यांना या
सँडर्सच्या खुनाची माहिती देत असत किंवा त्यातलं थ्रिल आपल्या जवळच्यांना सांगत असत. हे सांगत असताना ज्या एकाशी ते हा विषय बोलत होते तर राजगुरूंच्या लक्षातच आलं नाही की हा इंग्रजांचा गुप्तचर आहे, हा हेर आहे म्हणून. आणि बोलता बोलता त्यांनी माहिती सांगून टाकली आणि या माहितीच्या जोरावरच पुढे राजगुरूंना अटक केली गेली. 22 वर्षाच्या काळामध्ये घडलेली ही सगळी घटना मी 40-50 मिनिटात आपल्यापर्यंत पोहोचवतोय, तरी ह्याच्यामध्ये आलेल्या अडचणी, ह्याच्यामधले आलेले संकट, ह्याच्यामधली आव्हानं ह्याचा स्वतंत्रपणाने प्रत्येक युवक युवतींनी विचार केला पाहिजे. आज आपल्या जीवनामध्ये छोट्या मोठ्या अडचणींना आपण डगमगतो. ही मंडळी त्यावेळी काय करत असतील? मग सँडर्सच्या हत्या प्रकरणामध्ये राजगुरूंना पकडलं गेलं. पुढे 1931 मध्ये त्यांना फासावर दिलं गेलं. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या सगळ्यांना फासावरती चढवलं गेलं. राजगुरूंच्या आयुष्यामध्ये राजगुरूंनी मेरा रंग दे बसंती चोला हे जसं ह्या तिघांच्याही बाबतीतलं प्रसिद्ध म्हटलं जातं, इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा जशी म्हटलं जातं. राजगुरू स्वतःचा उल्लेख काय करायचे? त्यांना कोणी विचारलं की कौन हो तुम, तर ते म्हणायचे छत्रपती शिवाजी का बच्चा हूं मैं. कारण शिवाजी महाराजांच्या जीवनामधून राजगुरूंना मिळालेली प्रेरणा, म्हणून मी प्रारंभी जो उल्लेख केला ना की थोरा मोठ्यांची चरित्र वाचलेली असणं, थोरा मोठ्यांच्या जीवनातले पराक्रम आपल्याला माहिती असणं, याचा खूप फायदा आपल्याला होत असतो. सिने नटनट्या, त्यांची जीवनं, त्यांची आवडी, त्यांच्या हौसी याचा आपल्या आयुष्यामध्ये काही उपयोग होत नसता. एक तर त्यांचा आदर्श मानावा इतक्या लायकीचे नट नट्या नसतात. त्यांचं वैयक्तिक चारित्र्य सोडून द्या, ते तर अतिशय गलिच्छ असू शकतो. एखाद्याचं नसेलही तरी पण सगळा मामला आहे ना रंगरंगोटी करून केलेल्या नकलेचा आहे. अस्सल जीवन जगणारे जे असतात ते आपल्या आयुष्यात आपल्याला प्रेरणा देतात. आणि राजगुरू तर म्हणायचे की मी छत्रपती शिवाजी का बच्चा हूं. ही आहे मराठ्याची खूण. आणि मी छत्रपती शिवाजी का बच्चा हूं म्हणजे मग गनिमी काव्याने युद्ध करणं, शत्रूला हैराण करून टाकणं, आपल्या जीवन ध्येयासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी ठेवणं, हे आहे. नुसती घोषणा देणं नाही. हे सगळं राजगुरूंनी त्यांच्यापासून आत्मसात केलं होतं. हे सगळं आत्मसात केल्याचा परिणाम म्हणूनच अद्भुत शौर्याने ते या सगळ्या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीमध्ये सक्रिय सदस्य झाले. यांच्या वारंवार परीक्षा सुद्धा घेतल्या. असं नाही की क्रांतिकारकांच्या गटाने राजगुरूंना एकदम स्वीकारलं आणि महत्वाच्या कामगिरीवर धाडलं. की ते असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकण्याचं जे भगतसिंगांनी ठरवलं होतं त्यावेळेलाही राजगुरूंना त्यांच्याबरोबर पाठवायचं ठरलं होतं. परंतु ऐनवेळी काही बदल केले गेले हे पाहण्यासाठी की जे सोपवलं जातं ते कार्य करण्याची तयारी आहे की नाही. अनुशासन, आज्ञापालन, आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहून आपल्याला जगायचं असेल तर आपल्या इच्छा आकांक्षांना काहीही महत्व नाही. हे राजगुरू म्हणाले की ठीक आहे. अन्यथा त्या असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकण्याच्या नाट्यामध्ये राजगुरूही सहभागी झाल्याचे आपल्याला पाहिलं. पण परिणाम तर शेवटी एकच झाला. असेंब्लीवरती बॉम्ब फेकल्यावर ना भगतसिंग पळून गेले, ना सुखदेव पळून गेले, तिथेच थांबले. सांगितलं की हो आम्ही हे कृत्य करतो आहोत कारण का आम्ही गुन्हेगार नाही आहोत, आम्ही स्वातंत्र्य सैनिक आहोत. अशा या तिघांनाही एका वेळी फाशी दिली गेली. फाशीवर जातानाही या तिघांच्याही चेहऱ्यावरती थोडं सुद्धा दुःख नव्हतं. धैर्याने, पूर्ण संयमाने हसत फासावरती चढलेले हे 3 मित्र क्रांतिकारक होते. अशा सामान्य माणसाच्या सुखासाठी, स्वातंत्र्यासाठी धडपडणाऱ्या ज्ञात आणि अज्ञात शेकडो क्रांतिकारकांनी भारतीय स्वातंत्र्याची प्राप्ती करून दिलेली आहे. हे स्वातंत्र्य आपल्याला अनायसे प्राप्त झालेलं नाही, फुकटचं प्राप्त झालेलं नाही. हे देत असताना ब्रिटिशांच्या मनामध्ये काही डावपेच होतेच. म्हणून चर्चिल जसं म्हणाले ना की वी आर लिव्हिंग इंडिया इन ब्लडशेड अँड अनार्की. अनागोंदी आणि रक्तपातामध्ये आम्ही भारताला सोडून चाललेलो आहे. ब्रिटिश पंतप्रधान जे चर्चिल नंतर आले होते त्यांनी ब्रिटिश सभागृहात सांगितलं होतं की आम्हाला आता भारतामध्ये इतका असंतोष आहे. आणि सुभाषचंद्र बोसांचं चरित्र पाहतानाही आपण हे पाहिलं की इतका असंतोष सेनेमध्ये पण निर्माण झाला होता.
आणि नौदलामध्ये विशेषतः मुंबईचा जो विद्रोह झाला तोही आपल्याला माहिती आहे. त्यामुळं ब्रिटिशांच्या लक्षात आलं होतं की आता आपल्याला भारत सांभाळता येणं शक्य नाही. आणि ह्या सैन्यामधल्या असंतोषाच्या बरोबरीनं एका बाजूनी सविनय कायदेभंगाची चळवळ चालली होती. सामान्य माणूस प्रभात फेऱ्या काढत होते, सूतकताई करत होते, आणखीन छोट्या मोठ्या उपक्रमातून पण स्वातंत्र्यासाठीच तळमळ करत होते. आणि दुसऱ्या बाजूनी क्रांतिकारक हा संपूर्ण आगडोम देशभर उसळत होते. अशा अनेक लोकांनी ज्यांची इतिहासामध्ये नोंद पण नाही, ज्यांची कुठली आपण दखल घेतलेली नाही, किंबहुना अनेक जणांची नावही आपल्याला माहिती नाही, अशा स्थितीमध्ये अशा काळामध्ये या लोकांनी त्याग केला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. म्हणून माखनलाल चतुर्वेदींची ती ओळ या सगळ्याच्या संक्षेपाने मांडलेल्या चिंतनाचा पाया म्हणून आपण घेतली. मुझे तोड देना बनमाली उस पथ पर देना फेक, मातृभूमी पर शीश चढाने जिस पथर जावे वीर अनेक. अशा अनेक वीरांच्या रस्त्यावरती एखाद्या फुलाला समर्पित व्हावं वाटतं, तर त्या फुलापेक्षा अधिक बुद्धिमान, अधिक सामर्थ्यवान, अधिक कौशल्यवान आपण आहोत. तर ज्या मार्गावरून हे वीर गेले त्या मार्गाचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. या स्मरणातूनच आपल्याला कळेल की स्वातंत्र्य मिळालं आपल्याला म्हणजे काय झालं. आणि अशा स्वातंत्र्याचा 75वा टप्पा आपण गाठत असताना आपल्याला कोणकोणत्या बाजूनी विचार करायचा आहे याचं चिंतन उद्या आपण करूयात. तोपर्यंत आज मी वाणीला विराम देतो आणि पहिलं पुष्प स्वर्गीय दादांच्या चरणी अर्पण करतो. वंदे मातरम.